नमस्कार मित्रांनो, आपण एक रील पोस्ट केली होती. MT5 म्हणजे काय आणि MT5 कसं यूज करायचं? त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बनवतो. तुम्ही साइडला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये बघू शकता MT5 कसं यूज करायचं. साइडला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये बघा, मी तुम्हाला MT5 यूज करून सांगतो कसं यूज करायचं. आपण साइडला MT5 ओपन केलेलं आहे. तर सर्वात आधी सांगतो तुम्हाला इथे खाली कोट्स म्हणून ऑप्शन दिसेल. तर वरती यामध्ये तुम्ही करन्सी पेअर्स, जे करन्सी पेअर असतात त्यावरती आपला टॉपिक झालेला आहे. करन्सी पेअर्स ॲड करू शकता इथे. करन्सी पेअर ॲड करण्यासाठी वरती तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे. समजा मला इथं बिटकॉइन वर्सेस डॉलर ॲड करायचं आहे. मी ते सर्च करेल BTC USD. ओके, इथं 4th नंबरला आलेलं आहे. मी वर समोर असं प्लसवरती क्लिक करायचं आहे, ते ॲड होऊन जाईल. बरोबर. आता इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर BTC म्हणजे बिटकॉइन ॲड झालेलं आहे. त्यावरती असं क्लिक करायचं आहे. असं 2-3 ऑप्शन येतील त्यासमोर. समजा तुम्हाला चार्ट बघायचा. ओके, तर चार्ट बघण्यासाठी आपण चार्टवरती क्लिक करेल. बिटकॉइनचा चार्ट आपल्यासमोर ओपन झालेला आहे. बरोबर. ओके, आता नंतर तुम्हाला सांगतो पुढची स्टेप काय आहे यामध्ये. तुम्हाला समजा आहेत ऑर्डर एक्झिक्यूट करायची आहे. बिटकॉइन बाय करायचा आहे किंवा सेल करायचा आहे. तर वरती तुम्हाला इथे एक रेड आणि ब्ल्यूमध्ये एक स्क्वेअर दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे 2 ऑप्शन येऊन जातील. लेफ्ट साईडला सेल आहे, राईट साईडला बाय आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मध्ये जे दिसतंय तुम्हाला 0.01 ती आहे लॉट साईज. आता ती तुमच्या कॅपिटलनुसार तुम्हाला ती लॉट साईज ठेवायची. बरोबर. त्यावरती क्लिक केल्यावर आपल्या असं खाली टॅब ओपन होईल कीबोर्ड थोडक्यात. त्यावरून तुम्ही लॉट साईज ठेवू शकता. समजा मी ते 0.02 ठेवली. बरोबर. मी तो लॉट साईज ठेवतो. ओके, आता तुम्हाला लॉट साईज कसं सेट करायचे हे तर समजलं. यानंतर तुम्हाला सांगतो टाइम फ्रेम. ओके, जर तुम्हाला MT5 मध्ये टाइम फ्रेम सेट करायचं आहे तर M15 म्हणून तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही तुम्हाला हवं ती टाइम फ्रेम सिलेक्ट करू शकता. बरोबर. मला 5 मिनिटवरती शिफ्ट करायचं, मी ते क्लिक करेल. M5 वरती क्लिक करेल, 5 मिनिटवरती शिफ्ट होऊन जाईल. ओके, त्यानंतर समजा तुम्हाला बाय ऑर्डर करायची आहे तर इथे बायवरती बाय करू शकताय. सेल ऑर्डर टाकायची, सेलवरती सेल करू शकताय. जर तुम्हाला लिमिट ऑर्डर टाकायची असेल, म्हणजे तुम्हाला एका ठराविक किमतीवर जर बिटकॉइन सेल करायचं असेल किंवा बाय करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक सर्कल दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथून असं बाय किंवा सेल लिमिट लावू शकता असं. ओके, यानंतर तुम्हाला सांगतो आता की मार्केटमध्ये ऑर्डर एक्झिक्यूट केल्यानंतर स्टॉप लॉस कसा लावायचा आणि टेक प्रॉफिट कसं लावायचं. ओके, समजा मला वाटतं इथून बिटकॉइन बाय साईड जाईल. ओके, मी बाय साईडची ऑर्डर टाकली 0.09. ओके, आपली ऑर्डर पडलेली. बरोबर, बघू शकता. ओके, ऑर्डर आपली आहे इथे. ओके, त्या ऑर्डरच्या लाईनवरती मी क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता मला 3 ऑप्शन आहेत. क्लोज, SL, TP. SL वरती क्लिक केलं मी, तिथून खाली असं SL लावू शकतो. ओके, जी लाईन दिसते त्यास खाली किती तुम्ही खाली स्क्रोल करून तुमचा जो SL असेल, जो स्टॉप लॉस असेल तो लावा. किती पण खाली म्हणजे किती पण खाली आणू नका, जो SL असेल तो लावा. ओके, समजा माझा स्टॉप लॉस आहे हा, तर मी इथे असं स्टॉप लॉस लावतोय. ही लाईन इथे आणून ठेवेल. ओके, मला टेक प्रॉफिट लावायचं तर मी TP वरती क्लिक करेल. ओके, आणि माझा प्रॉफिट आहे हा इथं समजा, तर मी याला इथे आणेल. ओके, आणि हे दोन्ही लावल्यानंतर मी पुढे इथे क्लिक करेल, जो ॲरो आहे ब्ल्यूमध्ये त्याच्यावरती क्लिक करेल आणि खाली मॉडिफायवरती क्लिक करेल. आपली ऑर्डर मॉडिफाय होऊन जाईल. आता तुम्हाला समजलं असेल स्टॉप लॉस कसा लावायचा, टेक प्रॉफिट कसं लावायचं. बरोबर. जर तुम्हाला हे ऑर्डर क्लोज करायची असेल तर मी तिकडून असं क्लोज ऑप्शन आहे, डायरेक्ट ऑर्डर क्लोज करू शकता. ओके. ओके, त्यानंतर तुम्हाला क्लोज पण समजेल. आता तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला बाहेरून तुमची ऑर्डर क्लोज करायची असेल तर कसं करायचे. ओके, समजा मी ते 0.0 अजून एकदा बाय केलं. ओके, इथे आलो मी. इथे ट्रेडमध्ये तुम्हाला तुमची पोझिशन दिसत असतील. बरोबर. इथे वरती तुम्हाला 3 डॉट दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन येईल क्लोज ऑल पोझिशन. ओके, त्यावरती क्लिक केलं, ऑटोमॅटिक तुमच्या पोझिशन ऑल क्लोज होऊन जातील. बरोबर. त्यानंतर अजून तुम्हाला MT5 मध्ये जर काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला तेही सॉल्व्ह करेल आणि तेही सांगेल. तुम्हाला इथून पेअर्स कसे ॲड करायचे समजलं, मार्केटमध्ये ऑर्डर कशी टाकायची, टाइम फ्रेम कसं सेट करायचं सांगितलं, त्यानंतर स्टॉप लॉस टेक प्रॉफिट कसं लावायचं ते सांगितलं आपण, आणि एक्झिट कसं करायचं तुम्ही इथे हिस्ट्री बघू शकता याची. ओके, जर तुम्हाला काय अजून अडचण असेल MT5 मध्ये तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आपण त्यावर पण व्हिडिओ बनवू. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा, जर काय अडचण असेल तर कमेंट करा.